चला मित्रांनो, आज आता आपण हायड्रोजन मधला थर्ड पॉइंट पाहणार आहोत. याआधी आपण इंट्रोडक्शन आणि ऑकरन्स समजून घेतलेलं आहे हायड्रोजनचं. आता आपण एनामेलस पोझिशन्स ऑफ हायड्रोजन्स, आपला जो हायड्रोजन्स आहे तो पिरियडिक टेबलमध्ये त्यांची पोझिशन अनसर्टन आहे. भलेही आपण त्यांना कोणासोबत मांडलेलं आहे, अल्कली मेटल्स फर्स्ट ग्रुपच्या मेटलसोबत आपण त्यांना प्लेस केलेला आहे. पण ॲक्च्युली तो हायड्रोजन फर्स्ट ग्रुप एलिमेंट जे अल्कली मेटल आहे त्यांच्यासारख्याही प्रॉपर्टी दाखवतात आणि हायड्रोजन हा हॅलोजन सारखी प्रॉपर्टी सुद्धा दाखवतो. त्याच्यामुळं हायड्रोजनची पोझिशन्स हे अनसर्टन आहे आपल्या पिरियडिक टेबलमध्ये. तर त्याचं कारण असं आहे की हायड्रोजनचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे की हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s आहे, 1s1. त्याच्यामुळं तो रिसेम्बल्स, तो दोन्ही सारख्या प्रॉपर्टी दाखवतो. इट शोज रिसेम्बल्स टू अल्कली मेटल्स. तो अल्कली मेटल सारख्याही प्रॉपर्टी दाखवतात. अल्कली मेटल्स म्हणजे फर्स्ट ए ग्रुपचे जे मेटल्स आहेत यांच्यासारखीही प्रॉपर्टी दाखवत असते आणि हे हॅलोजन सारख्याही प्रॉपर्टी दाखवत असतात. कोणासारख्या? हॅलोजन सारख्याही प्रॉपर्टी दाखवत असतात. हॅलोजन्स म्हणजेच आपण 7A ग्रुप एलिमेंट म्हणतो किंवा 17 ग्रुप एलिमेंट्स यांच्यासारखेही हायड्रोजन प्रॉपर्टी दाखवत असते, सिमिलर प्रॉपर्टी दाखवत असते. मग नेमकं आपण त्याला अल्कली मेटलचा मेंबर म्हणायचं का त्याला हॅलोजनचा मेंबर म्हणायचं हे अनसर्टन आहे. आणि म्हणूनच द पोझिशन ऑफ हायड्रोजन्स इन पिरियडिक टेबल इज अनसर्टन. त्याच्यामुळं जे पिरियडिक टेबलमधली हायड्रोजनची पोझिशन आहे ती असते अनसर्टन. तर आता सुरुवातीला आपण की हा आपण फर्स्ट ए ग्रुप एलिमेंटमध्ये का ठेवतो यांची रिसेम्बलन्स विथ अल्कली मेटल्स पाहणार आहोत पहिल्यांदा, म्हणजे सिमिलरिटीज विथ अल्कली मेटल्स. आपण यांच्या सिमिलरिटीज विथ अल्कली मेटल्स कोणासोबत स्टडी करणार आहोत, यांची अल्कली मेटल्ससोबत यांच्या सिमिलरिटीज समजून घेणार आहोत. वाय वी आर प्लेसिंग दीज एलिमेंट्स हायड्रोजन विथ अल्कली मेटल्स. तर सर्वात पहिली सिमिलरिटीज त्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्समध्ये येते. पहिली जी प्रॉपर्टी आहे ती आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे, बोथ हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स हॅव 1 electrons in their valence shell. That's why they shows similar electronic configurations. बघा लक्षात ठेवायचं आहे, बोथ हायड्रोजन हे जे हायड्रोजन आहे आणि अल्कली मेटल्स असतात, अल्कली मेटल्स हॅव सेम व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय असते? सेम व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि आपल्याला माहिती आहे की जर सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर ते सारख्या केमिकल प्रॉपर्टी दाखवतात आणि सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर आपण त्यांना एकाच ग्रुपमध्ये मांडत असतो, आहे की नाही? तर जसं हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर आपण 1s1 आहे ना. आणि असंच आपण कोणत्याही अल्कली मेटलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर केलं तर अल्कली मेटलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते? आउटर मोस्ट ns1. त्याच्यामुळे बोथ दीज हॅव द सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. दॅट्स वाय दे शो सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. म्हणून ते एकमेकांशी रिसेम्बलन्स असल्यामुळं आपण सिमिलर प्रॉपर्टी दाखवत असल्यामुळं आपण अल्कली मेटल्समध्ये ठेवत असतो असं म्हणतो. आता ही एकच प्रॉपर्टी नाही आहे, तर सेकंड प्रॉपर्टीमध्ये आपण यांची जी रिसेम्बलन्स पाहतो ते आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर. बघा लक्षात ठेवायचं आहे की सेम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर दाखवते. जसं हायड्रोजन दाखवतो तसंच अल्कली मेटल्स दाखवतो. त्याच्यामुळं नेक्स्ट पॉईंट आहे आपला सिमिलरिटीजमध्ये इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर दोघांचंही काय राहणार आहे? सेम राहणार आहे. त्याच्यामुळं लाईक अल्कली मेटल्स हायड्रोजन ऑल्सो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. बरोबर आहे की नाही? लाईक अल्कली मेटल्स, हा जो अल्कली मेटल्स आहे तर यांच्यासारखा लाईक अल्कली मेटल्स हायड्रोजन इज ऑल्सो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. हायड्रोजन जो असतो, हायड्रोजन ऑल्सो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर दाखवत असतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर दाखवत असतो. बिकॉज बोथ कॅन लूज 1 इलेक्ट्रॉन्स रेडिली. त्याचं कारण आहे की बिकॉज
both can lose electrons, both can lose one electrons readily. हे दोघेही जण इझिली एक इलेक्ट्रॉन्स काय करतील, लूज करतील. त्याच्यामुळे हे दोघेही इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर दाखवतात. जसं हायड्रोजन आहे, आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधून एक इलेक्ट्रॉन्स लूज करल आणि मोनोपॉझिटिव्ह आयन्स बनवल. सिमिलरली जी अल्कली मेटल्स तर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतातच, आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधून ते इझिली एक इलेक्ट्रॉन्स लूज करतात. आणि अशा प्रकारे जसं अल्कली मेटल्स हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, तसंच हायड्रोजन सुद्धा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर दाखवते बाय युझिंग वन इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामुळं हे सिमिलॅरिटीज यांच्यामध्ये येत असते. हे झालं सेकंड सिमिलॅरिटीज. आता आपण थर्ड यांची सिमिलॅरिटीज पाहणार आहोत की व्हॅलन्सी अँड ऑक्सिडेशन स्टेटमध्येही हे सिमिलॅरिटीज दाखवत असतात. बघा, नेक्स्ट सिमिलॅरिटीज सोबत आपण यांची कोणासोबत, या अल्कली मेटल सोबत. तर मी हे फर्स्ट सेकंड मोडतो आता. तर थर्ड सिमिलॅरिटीज ओव्हर यांची आहे की नाही. तर थर्ड सिमिलॅरिटीजमध्ये तर यांची व्हॅलन्सी आणि ऑक्सिडेशन स्टेट, व्हॅलन्सी अँड ऑक्सिडेशन स्टेट, व्हॅलन्सी आणि ऑक्सिडेशन स्टेटने हे सिमिलर बिहेवियर दाखवतील. लाईक अल्कली मेटल्स, हायड्रोजन ऑल्सो शोज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ +1 इफ इट इन द कंपाऊंड्स. जेव्हा ते कंपाऊंड स्टेटमध्ये असतील तर त्यावेळेस अल्कली मेटल जसं +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, तसंच हायड्रोजन सुद्धा +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो त्यांच्या कंपाऊंड्समध्ये. आणि म्हणून आपण सांगतो की लाईक अल्कली मेटल्स, बघा अल्कली मेटल्स जसं +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, तसंच हायड्रोजन सुद्धा +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असते त्यांच्या कंपाऊंड्समध्ये. आणि म्हणून लाईक अल्कली मेटल्स, हायड्रोजन जे हायड्रोजन असते, हायड्रोजन ऑल्सो शोज +1 ऑक्सिडेशन स्टेट आहे की नाही. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ +1 ऑक्सिडेशन स्टेट +1 इन इट्स कंपाऊंड्स. म्हणजे जे काही कंपाऊंड्स असतात आहे की नाही, जसं अल्कली मेटलचे कंपाऊंड्समध्ये अल्कली +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. फॉर एक्झाम्पल, जसं मी अल्कली मेटलचे काही एक्झाम्पल घेतो, जसं तुम्ही NaCl घेतला आहे की नाही, KCl घेतला आहे ना. तर इथे अल्कली मेटल +1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतात. सिमिलरली तुमचा जो हायड्रोजन्स आहे की नाही, तर हायड्रोजन सुद्धा त्यांच्या कंपाऊंड्समध्ये लाईक HCl आहे की नाही, H2O आहे. तर यामध्ये हायड्रोजन सुद्धा +1 ऑक्सिडेशन स्टेटच दाखवत असते आहे की नाही. तर अशा प्रकारे हे व्हॅलन्सी आणि ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा काय दाखवतात, सिमिलर दाखवत असतात, म्हणजे सिमिलॅरिटीज दाखवत असतात. त्यामुळे आपण यांना अल्कली मेटल सोबत प्लेस करत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॅलन्सी आणि ऑक्सिडेशन स्टेट झाल्यानंतर नेक्स्ट फोर्थ प्रॉपर्टी आपण यांची सिमिलॅरिटीज पाहणार आहोत, म्हणजे सिमिलॅरिटीज विथ कॉम्बिनेशन्स विथ इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट्स. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर नेक्स्ट कोणती आहे, कॉम्बिनेशन्स विथ. सिमिलॅरिटीज कोणासारखे दाखवते, कॉम्बिनेशन्स विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट सोबत कॉम्बिनेशन सारखेच करतात ते. कॉम्बिनेशन्स विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट सोबत त्यांची जी कंबाईन होण्याची टेंडन्सी असते ते सिमिलर असते. त्यामुळे सिमिलर केमिकल बिहेवियर इथेही ते दाखवत असतात इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट सोबत. तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स म्हणजे कोणते, ऑक्सिजन आहे, त्याच्यानंतर सल्फर आहे, हायड्रोजन्स, यांना आपण इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स म्हणतो. जसं लाईक अल्कली मेटल्स करतात, लाईक अल्कली मेटल्स हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट सोबत कंबाईन होत असतात, तसंच हायड्रोजन सुद्धा बायनरी कंपाऊंड्स इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट सोबत तयार करत असतो. म्हणून लाईक अल्कली मेटल्स, हायड्रोजन फॉर्म्स बायनरी कंपाऊंड्स विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स है ना, विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह
एलिमेंट्स, मी शॉर्टकटमध्ये केलं ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स, तुम्ही ते व्यवस्थित करायचं आहे. नॉन मेटल्स सच ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स कोणते, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन्स आहे, सल्फर आहे यांच्यासोबत. जसं अल्कली मेटल बायनरी कंपाऊंड्स तयार करतात तसेच हे करतात. फॉर एक्झाम्पल जर आपण एक्झाम्पलमध्ये इथे समजून घेतलं की तुमचे अल्कली मेटल जर काही घेतले आणि त्यांचे काही कंपाऊंड्स आपण पाहिले, तर अल्कली मेटल्समध्ये आपण ऑक्सिजन सोबतचा कंपाऊंड म्हणजे ऑक्साईड्स जसं बनवते अल्कली मेटल्स. अल्कली मेटलचे ऑक्साईड म्हणजे सोडियम ऑक्साईड असेल, पोटॅशियम ऑक्साईड असेल, आहे की नाही. सिमिलरली आपला हायड्रोजन सुद्धा ऑक्साईड बनवणार आहे, ऑक्सिजन सोबत कंबाईन होणार आहे, म्हणजे ऑक्सिजनचा ऑक्साईड कोण राहणार आहे, वॉटर, आहे की नाही. सिमिलर कॉम्बिनेशन्स करते. सिमिलरली तो ऑक्सिजन झाल्यानंतर आपण हॅलोजन सोबत किंवा सल्फर सोबतचे कंपाऊंड्स पाहू त्यांचे. जसं अल्कली मेटल्स बघा लक्षात ठेवा, अल्कली मेटल्स सल्फर सोबत जसा कंपाऊंड्स तयार करतो तसाच हायड्रोजन सुद्धा करतो. काही एक्झाम्पल पाहू आपण. जसं H2S आहे, अल्कली मेटल्स म्हणजे सोडियम सल्फाईड आहे की नाही. त्याच्यानंतर सोडियम सल्फाईड आहे किंवा पोटॅशियम सल्फाईड आहे अशा प्रकारचे. तर तसंच आपला हायड्रोजन सुद्धा सल्फर सोबत हायड्रोजन सल्फाईड तयार करतो अशा प्रकारे. म्हणजे हे सिमिलरिटीज दाखवतात कंबाईन होण्याचे म्हणजे केमिकल प्रॉपर्टीजमध्ये विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट सोबत. तसंच आपण थर्ड हॅलोजन्स घेतला इथे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम्स, यांच्यामध्ये ही सिमिलरिटीज पाहायला भेटते. जसं अल्कली मेटल्स हॅलोजन सोबत त्यांची स्ट्रॉंग ॲफिनिटी असते, तसंच हायड्रोजनचीही अल्कली मेटल सोबत स्ट्रॉंग ॲफिनिटी असते. तर जसं अल्कली मेटल्समध्ये NaCl आहे, KCl आहे की नाही, अशा टाईपचे हॅलोजन सोबत कंपाऊंड्स तयार करतात. तसंच हे हायड्रोजन सुद्धा या अल्कली मेटल सोबत आहे की नाही, या हॅलोजन सोबत सेम कॉम्बिनेशन्स करतील, जसं HCl आहे की नाही, अशा प्रकारे. तर या टाईपचे कंपाऊंड हे सिमिलरिटीज दाखवत असतात बाय कॉम्बिनेशन्स विथ द इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट सोबतही सारखी प्रॉपर्टी दाखवत असतात. ही झाली आता फोर्थ प्रॉपर्टी, सिमिलरिटीज, कॉम्बिनेशन्स विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण सिमिलरिटीजमध्ये पाहणार आहोत की सिमिलरिटीज विथ अल्कली मेटल्समध्ये फिफ्थ सिमिलरिटीज पाहणार आहोत, इलेक्ट्रोलिसिस. जर यांचं आपण यांच्या कंपाऊंडचं इलेक्ट्रोलिसिस केलं म्हणजे फिफ्थ सिमिलरिटीजमध्ये आपण इलेक्ट्रोलिसिस म्हणून काय म्हणणार आहोत, इलेक्ट्रोलिसिसमध्ये इलेक्ट्रोलिसिस जेव्हा करू आपण यांच्या कंपाऊंडचं, तर बोथ अंडरगो सेम इलेक्ट्रोलिसिस ॲट म्हणजे लिबरेशन जे करणार आहेत ते ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस. अल्कली मेटल सॉल्ट घेतले आपण आणि हायड्रोजनचा कंपाऊंड घेतला तर सेम कंपाऊंड्स म्हणजे सेम टाईपच्या रिएक्शन्स करतील ते इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमध्ये. म्हणून आपण इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमध्ये इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस सुद्धा हे काय दाखवतील, सिमिलर दाखवतील. दॅट इज लिबरेशन ॲट कॅथोड. बघा, लिबरेशन ॲट कॅथोड. कॅथोडवरचं जे लिबरेशन आहे ते सिमिलर राहील. आता कोणतीही इलेक्ट्रोलिसिस म्हटलं की आपल्याला एक सेल माहिती असली पाहिजे की या सेलमध्ये आपण 2 इलेक्ट्रोड घेत असतो, बरोबर आहे की नाही. हा सपोज एक इलेक्ट्रोड घेतला आहे, दुसरा एक इलेक्ट्रोड घेऊ, जे इलेक्ट्रोलायटिक सेल सोल्युशनमध्ये आपण काय करत असतो, डीप करत असतो. आणि हे दोन्ही इलेक्ट्रोड आपण एक्सटर्नली बॅटरीला कनेक्ट करत असतो. आणि बॅटरीचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, त्याला आपण ॲनोड म्हणत असतो त्या इलेक्ट्रोडला. आणि बॅटरीचा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे, ज्या निगेटिव्ह टर्मिनलला आपण तो इलेक्ट्रोड जोडलेला आहे, तर तो आपण कॅथोड म्हणत असतो, बरोबर आहे इलेक्ट्रोलिसिसमध्ये. आता हे जे इलेक्ट्रोलायटिक सेल आहे ते यांच्यामध्ये जे सोल्युशन आहे ज्याचं आपल्याला इलेक्ट्रोलिसिस करायचं आहे, बरोबर आहे की नाही. तर जसं आपण इथे आता इलेक्ट्रोलिसिस जर केलं तर कोणाचं इलेक्ट्रोलिसिस केलं, NaClचं आहे ना, अल्कली मेटलच्या सॉल्टचं. आणि असंच आपण इलेक्ट्रोलिसिस NaClच्या ऐवजी HClचं करून पाहतो तर सेम रिएक्शन्स कॅथोडवर ऑब्झर्व होत असते. म्हणजे इलेक्ट्रोलिसिसमध्येही हे सिमिलरिटीज दाखवत असतात. बघा, लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आपण कोणाचं इलेक्ट्रोलिसिस करू, NaClचं इलेक्ट्रोलिसिस करू, तर नॅचरली काय होणार आहे, कॅथोडवर कॅटायन जातील आणि ॲनोडवर ॲनायन जातील. म्हणजे कॅथोडवर कोण लिबरेट होणार आहे, सोडियम गॅस जाऊन
कॅथोडवर काय होणार आहे, डिपॉझिट होणार आहे आणि ॲनोडवर क्लोरीन गॅस लिबरेट होणार आहे जेव्हा आपण इलेक्ट्रोलिसिस करू. म्हणजे याचं जर इलेक्ट्रोलिसिस केलं आपण तर कोणाचं, NaClचं, तर नॅचरली काय होणार आहे, हा जो कॅथोड आहे त्याच्यावर कॅटायन जाईल आणि कॅटायन्स कोणता आहे, सोडियम. तर सोडियम जाऊन इथे काय होईल, डिपॉझिट होईल सॉलिड फॉर्ममध्ये, बरोबर आहे, ॲट कॅथोडवर. तसंच जसा अल्कली मेटल्स कॅथोडवर जाऊन काय होत असते, लिबरेट होते किंवा डिपॉझिट होते, तसंच हायड्रोजन सुद्धा कॅथोडवर जाऊन काय होत असते, लिबरेट होते किंवा डिपॉझिट होत असते. इथे मी टॉईस केलं तर हे टॉईस येणार आहे. सिमिलरली तुम्ही जर हायड्रोजन क्लोराईड घेतला, हायड्रोजनचा कंपाऊंड घेतला आहे ना, आणि यांचं इलेक्ट्रोलिसिस केलं तर यांचं सुद्धा इलेक्ट्रोलिसिस तुम्हाला सेम भेटल. जसा तुमचा अल्कली मेटल्स कॅथोडवर जाऊन डिपॉझिट झाला तसाच हा हायड्रोजन सुद्धा कॅथोडवर जाऊन काय होत असते, लिबरेट होत असते. म्हणून हायड्रोजन गॅस तुम्हाला लिबरेट झालेला दिसल कशावर, कॅथोडवर. कॅथोडवर कॅटायन जातच असतात म्हणून याच्यातला कॅटायन्स कॅथोडवर जाईलच आणि तिथं तो हायड्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये लिबरेट होईल. तर काय सिमिलॅरिटीज आहे, जसं अल्कली मेटल्स कॅथोडवर जाऊन डिपॉझिट होत असते तसंच हायड्रोजन सुद्धा कॅथोडवर जाऊन इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमध्ये काय होत असते, डिपॉझिट होत असते. तर ही सिमिलॅरिटी सुद्धा इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमध्ये अल्कली मेटलचे सॉल्ट, अल्कली मेटल जसं बिहेवियर दाखवते तसंच तुमचा हायड्रोजन सुद्धा इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमध्ये सिमिलर बिहेवियर दाखवते. आणि त्याच्यामुळंच आपण म्हणत असतो की हे सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज दाखवतात. त्याच्यामुळं हायड्रोजन कोणासारखी सिमिलरिटीज दाखवत असतो, अल्कली मेटल सारखी. म्हणून आपण हायड्रोजन्सला अल्कली मेटल्स सोबत प्लेस केलेला आहे असं म्हणत असतो. ही तर झाली 5th प्रॉपर्टी सिमिलरिटीजमध्ये. आता 6th प्रॉपर्टी पाहू आपण, यांचं रिड्युसिंग एजंट बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर जसं अल्कली मेटल स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असतात तसंच हे जे हायड्रोजन सुद्धा असते तो सुद्धा जसं अल्कली मेटल स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतात, अल्कली मेटल जसे रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असतात तसंच आपला हायड्रोजन सुद्धा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असतो. जसं मी तुम्हाला सांगतो की लाईक अल्कली मेटल हायड्रोजन ऑल्सो ऍक्ट ॲज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. म्हणून आपण सांगतो की लाईक अल्कली मेटल्स, जसे अल्कली मेटल्स बिहेवियर करतात, अल्कली मेटल्स लाईक अल्कली मेटल्स हायड्रोजन ऑल्सो ऍक्ट ॲज ए, हायड्रोजन सुद्धा, हायड्रोजन ऑल्सो ऍक्ट ॲज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. तो सुद्धा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणून काय होतो, ऍक्ट होत असतो. जसं फॉर एक्झाम्पल, तर आपण रिडक्शन्स आपल्याला माहिती असलं पाहिजे. हे जे कॉपरचा ऑक्साईड घेतला आपण, याला आपण क्युप्रिक ऑक्साईड म्हणत असतो. यांची जर आपण कोणासोबत रिएक्शन्स केली, अल्कली मेटल सोबत, तर अल्कली मेटल्स यांना रिड्यूस करतात. रिडक्शन म्हणजे काय होत असते, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. हा ऑक्सिजन हा काढून घेणार आहे, त्याच्यामुळे आपण ट्वाईस सोडियम घेऊ आणि या क्युप्रिक ऑक्साईडचं कॉपरमध्ये रिडक्शन्स होईल प्लस Na2O. हा कोण करणार आहे, अल्कली मेटल. सिमिलर जसा अल्कली मेटल बिहेवियर करतो, म्हणजे अल्कली मेटलचं ही रिएक्शन्स सिमिलर प्रॉपर्टी दाखवते, तसाच आपला हायड्रोजन सुद्धा सिमिलरली रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवतो. हायड्रोजन गॅस सुद्धा या क्युप्रिक ऑक्साईडला रिड्यूस करतो आणि तो कशात कन्वर्ट करतो, त्याला कॉपरमध्ये, आणि H2O रिलीज होत असते. तर जसं तुमचा अल्कली मेटल्स रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो तसाच हायड्रोजन सुद्धा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असतो. म्हणून तो जसं अल्कली मेटल रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवत असतात तसंच हायड्रोजन सुद्धा रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवत असतात. म्हणून आपण अल्कली मेटल सोबत हायड्रोजन्सला काय केलेलं आहे, प्लेस केलेलं आहे की नाही. तर ह्या अशा बऱ्याचशा सिमिलर प्रॉपर्टीज आपण यांच्या स्टडी करून राहिलो. या सिमिलरिटीजहून आपण सांगणार आहोत की हे वाले जे हायड्रोजन्स आहेत आणि अल्कली मेटल्स आहेत हे सिमिलर प्रॉपर्टी दाखवत असल्यामुळे आपण नॅचरली यांना एकाच ग्रुपमध्ये काय केलेलं आहे, प्लेस केलेलं आहे. पण आता सिमिलरिटीज जर म्हटलं तर काही अशा डिसिमिलरिटीजही आहे ना, काही डिफरन्सही प्रॉपर्टी दाखवतात. ते कोण, हायड्रोजन आणि अल्कली मेटल्स. आपण या सिमिलरिटीजमुळे या हायड्रोजन्सला या अल्कली मेटल सोबत प्लेस केलं, पण अशा सिमिलरिटी ते हॅलोजन सोबतही दाखवतात, म्हणजे 7th ग्रुप सोबतही दाखवतात.
मग नेमकं त्यांना हॅलोजन सोबत ठेवायचं का अल्कली मेटल सोबत ठेवायचं? तर याच्या आधी की अल्कली मेटल सोबत काही ते डिफरन्स प्रॉपर्टी दाखवतात आहे की नाही, किंवा सिमिलर प्रॉपर्टी दाखवत नाही असंही म्हणू आपण. तर त्या सुद्धा आपण पहिल्यांदा स्टडी करू आणि मग यांच्या सिमिलरिटीज कोणासोबत पाहू? हॅलोजन सोबत. आणि हॅलोजन सोबतही त्यांच्या डिसिमिलरिटीज म्हणजे ते कोणत्या प्रॉपर्टी हॅलोजन सोबत दाखवत नाही ते पाहणार आहोत. क्लिअर झालं इथपर्यंत?